नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक राजेश हिवरखेडे आपल्या जय गजानन मॅथ कोचिंग क्लासेसमध्ये सर्वांचं स्वागत करतो। आपण वर्ग 12वीचा वेक्टर नावाचा चॅप्टर स्टार्ट केलेला आहे। वेक्टर नावाच्या चॅप्टर मधला आपण एक्सरसाइज 5.2 स्टार्ट केलेली आहे। ते एक्सरसाइज 5.2 मधले काही स्टार्टिंगचे क्वेश्चन घेतले आपण। त्यानंतर आपल्याकडे क्वेश्चन नंबर 9 क्वेश्चन नंबर 9 जर तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून घ्यायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला माहिती पाहिजे सेंट्रोइड फॉर्म्युला। तर आपण तो सेंट्रोइड फॉर्म्युला काय आहे? सेंट्रोइड फॉर्म्युला सपोज एक ट्रायंगल आहे आपल्याकडे, हा ट्रायंगल काढला मी। या ट्रायंगलच्या व्हर्टेक्स काय एक आहे ए, एक आहे बी आणि एक आहे सी आणि हा त्याचा सेंट्रोइड आहे आपल्याकडे जी। जर आपल्याला सेंट्रोइड काढायचा असेल, हा आपल्याकडे सेंट्रोइड जी, जर आपल्याला सेंट्रोइड काढायचा असेल तर पहा ए पासून काय भेटेल आपल्याला? वेक्टर ए, बी पासून काय भेटेल आपल्याला? वेक्टर बी, सी पासून काय भेटेल आपल्याला? वेक्टर सी आणि जी पासून काय भेटेल आपल्याला? वेक्टर सी। तर बाय सेंट्रोइड फॉर्म्युला वेक्टर जी इज इक्वल टू वेक्टर ए प्लस वेक्टर बी प्लस वेक्टर सी डिवाइडेड बाय 3। सेंट्रोइड दिलेला असला म्हणजे सेंट्रोइड फॉर्म्युला यूज करावाच लागते, एवढं लक्षात ठेवता। तर बा सेंट्रोइड फॉर्म्युला हा आहे आपल्याकडे, लक्षात ठेवता। तर सरळ दिली होता आपण इथे बाबा म्हणजे ए आहे बी आहे, इफ टू ऑफ द व्हर्टायसेस ऑफ ट्रायंगल, ट्रायंगलच्या दोन व्हर्टायसेस आहे, एक आहे ए एक आहे बी अँड द सेंट्रोइड ऑफ ट्रायंगल, सेंट्रोइड दिलेला आहे, देन फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ थर्ड व्हर्टेक्स। त्याचे दोन व्हर्टेक्स दिलेले आहेत आता ट्रायंगलच्या, ए आणि बी हे व्हर्टेक्स दिलेले आणि सेंट्रोइड दिलेले आहे। तिसरी व्हर्टेक्स काढायची म्हणजे आपल्याला काय काढायचं आपल्याला सी चे कोऑर्डिनेट। तर कसं काढू आपण तो? तेव्हा ए पासून काय भेटेल आपल्याला? वेक्टर ए, मी ते लिहितो एक वेक्टर ए, बी पासून काय भेटेल? वेक्टर बी, वेक्टर सी आणि नंतर जी पासून वेक्टर जी। बी दी पोझिशन वेक्टर, the position vectors of the point, with the position vectors of the point A, B, C, G respectively। म्हणजे A पासून काय भेटते? वेक्टर A, B पासून काय भेटते? वेक्टर B, C पासून काय भेटते? वेक्टर C आणि G पासून काय भेटते? वेक्टर G। तर आपण पहिले वेक्टर A लिहून घेऊ। A पासून काय भेटेल? वेक्टर A, त्याचे जे कोऑर्डिनेट आहे पहिल्याला त्याचा I, दुसऱ्याला त्याचा J, तिसऱ्याला त्याचा K, चेक करा बरं आपल्याकडे 3 आहे प्लस 1J प्लस 4K। तर बी पासून काय भेटेल? वेक्टर बी, वेक्टर बी इक्वल्स टू पहिल्याला त्याचा I, दुसऱ्याला त्याचा J, तिसऱ्याला त्याचा K, म्हणजे काय आपल्याकडे -4 आहे प्लस 5J -3K। त्यानंतर अँड सेंट्रोइड, सेंट्रोइड जी पासून काय भेटेल? वेक्टर जी, वेक्टर जी इज इक्वल टू पहिल्याला त्याचा I -1 आहे प्लस 2J प्लस 1K। आपल्याला सी चे कोऑर्डिनेट काढणार, सेंट्रोइड दिलेला असेल तर बाय सेंट्रोइड फॉर्म्युला, बाय सेंट्रोइड फॉर्म्युला सेंट्रोइड फॉर्म्युला काय आपल्याकडे? वेक्टर जी इज इक्वल टू वेक्टर ए प्लस वेक्टर बी प्लस वेक्टर सी डिवाइडेड बाय 3। वेक्टर जी इक्वल्स टू वेक्टर ए प्लस वेक्टर बी प्लस वेक्टर सी डिवाइडेड बाय 3। सर्व व्हॅल्यू पुट अप करा। जी च्या ठिकाणी जी, वेक्टर जी ची व्हॅल्यू काय? वेक्टर ची -1 आहे प्लस 2J प्लस 1K इक्वल्स टू वेक्टर ए काय आपल्याकडे 3 आहे प्लस 1J प्लस 4K प्लस वेक्टर बी किती आपल्याकडे -4 आहे प्लस 5J -3K डिवाइडेड प्लस वेक्टर सी। वेक्टर ए च्या ठिकाणी वेक्टर ए ची व्हॅल्यू, वेक्टर बी च्या ठिकाणी वेक्टर बी ची, सी दिलेलं नाही त्या आहे मल्टिप्लाय बाय आय आपल्याकडे 3 दिलं मी 3। हे 3 ला जर मी इकडे पाठवतो, 3 ला जर इकडे पाठवलं तर मल्टिप्लाय म्हणजे 3 * -1 आहे प्लस 2J प्लस 1K इज इक्वल टू, इथं वापर होते काय? 3 आहे प्लस 1J प्लस 4K। हा प्लस माइनस काय आहे? -4 आहे प्लस 5J -3K प्लस वेक्टर सी। लिहिले मी पर्यंत। नेक्स्ट तो होता आपण तिथं पाहिजे या ठिकाणी काय आपल्याकडे 3, या 3 ला जर मी आतमध्ये गेलो मल्टिप्लाय केलं तर 3 * -1 -3 आहे -3 आहे। या 3 ला जर आत केलं मल्टिप्लाय तर 3 × 2 6J प्लस 6J प्लस
3 मल्टिप्लाय बाय 1 म्हणजे आपल्याकडे 3k इज इक्वल टू इथे चेक करू आपण आय दोन ठिकाणी आय इथं पण आहे आणि आय इथं पण आहे त्यामुळे आय काढल्याने कॉमन आय जर मी कॉमन घेतलं तर चेक करावं इथं काही आय सोबत इथं आहे 3 आणि इथे किती आहे -4 तिथे दिलेली आहे 3 -4 प्लस जे चेक करू आपण जे इथं पण आहे आणि जे इथं पण आहे तर जे कॉमन घेऊ जे घेतलं मी कॉमन जे सोबत इथं चेक करू आपण हा जे सोबत इथं आहे 1 जे सोबत इथं किती आहे 5 केलं मी 1 प्लस 5 प्लस घेतला मी के कॉमन के सोबत पहिले इथं आहे 4 आणि के सोबत इथं पहिले किती आहे -3 म्हणजे आपल्याकडे 4 -3 प्लस आहे आपल्याकडे वेक्टर सी चेक करू आपण काय -3 आहे प्लस 6j प्लस 3k इक्वल्स टू i इंटू 3 4 म्हणजे आपल्याकडे -1 प्लस j इंटू 1 प्लस 5 इन आपल्याकडे 6 प्लस k इंटू आपल्याकडे 4 3 म्हणजे 1 प्लस वेक्टर c म्हणजे आपल्याकडे -3 आहे प्लस 6j प्लस 3k इक्वल्स टू काही -1 आहे प्लस 6j प्लस काही आपल्याकडे 1k प्लस वेक्टर c आता वेक्टर c काय आहे त्याच्यासोबतची इकडे पाठवून द्या इथे आपल्याकडे -3 आहे प्लस 6j प्लस 3k हा -1 आहे इकडून आल्यावर काय होईल +1 आहे हा प्लस 6j इकडून आल्यावर काय होईल -6j हा +1k इकडून आल्यावर काय होईल -1k इज इक्वल टू वेक्टर c इथं पण आता i दोन ठिकाणी इथं पण आहे आणि इथं पण आहे i घेतला मी कॉमन इथं i सोबत किती आहे -3 इथं किती आहे सोबत 1 प्लस j घेतला मी कॉमन इथं किती आहे j सोबत 6 इथं किती आहे j सोबत -6 प्लस k घेतला मी कॉमन k सोबत इथं किती आहे 3 इथे किती आहे k सोबत -1 इज इक्वल टू वेक्टर c म्हणजे काय आपल्याकडे i इंटू -3 प्लस 1 -2 प्लस j इंटू 6 6 0 प्लस k इंटू 3 1 2 इज इक्वल टू वेक्टर c म्हणजे आपल्याकडे येणार -2y प्लस 0j प्लस 2k इज इक्वल टू वेक्टर c म्हणजे आपल्याकडे येणार वेक्टर c इज इक्वल टू -2y प्लस 0j प्लस 2k हा आपल्याकडे c या c चे काय व्हॅल्यू ते आपल्याला कोऑर्डिनेट लिहू द कोऑर्डिनेट ऑफ वर्टेक्स c तर c चे कोऑर्डिनेट को आपण c चे i सोबत चेक करायला किती आहे -2 j सोबत किती आहे आपल्याकडे 0 j सोबत किती आहे आपल्याकडे झाला प्रॉब्लेम सॉल्व सर्वांना स्क्रीनशॉट काढा आणि दिलेला प्रॉब्लेम लिहून घ्या त्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम याच्या आधीचा जे प्रॉब्लेम घेतला आपण त्याच्याशी रिलेटेड आहे हे तुमच्या टेक्स्टबुक मध्ये नाही आहे एक्स्ट्रा मध्ये आहे ते पण आपण सॉल्व करून घेऊ तर सर्वात आधी a आहे a पासून भेटेल वेक्टर दिलेले मी वेक्टर a b पासून वेक्टर b c पासून वेक्टर c आणि g पासून वेक्टर g b the position vectors of the point is the position vector of the point a b c g respectively a पासून वेक्टर आहे वेक्टर a ला आपल्याकडे वेक्टर आहे पहिल्यांदा आहे दुसऱ्यांदा जे तिसऱ्यांदा k म्हणजे आपल्याकडे 5y प्लस 1j प्लस pk b पासून वेक्टर b इज इक्वल टू पहिल्याला आहे दुसऱ्याला k तिसऱ्याला k म्हणजे आपल्याकडे 1 आहे प्लस qj प्लस pk नेक्स्ट आहे आपल्याकडे c पासून वेक्टर c इज इक्वल टू 1 आहे -2j प्लस ak g पासून वेक्टर g इज इक्वल टू ri -4/3 j प्लस 1/3 k सेंट्रोइड दिलेला आपला म्हणजे सेंट्रोइड फॉर्म्युला यूज करायला दिलेला मी बाय सेंट्रोइड फॉर्म्युला आपल्याला वेक्टर g equals to vector a plus vector b plus vector c divided by 3 ये 3 ला तुम्ही इकडे पाठवून द्या आपल्याकडे 3 वेक्टर g equal to vector a plus vector g plus vector c सर्व व्हॅल्यू आपल्याकडे करू पुट चेक करा हा 3 आहे इथे g च्या वेक्टर g च्या ठिकाणी वेक्टर g ची व्हॅल्यू चेक करा आपल्याकडे r * i -4/3j
4/3 जे नंतर काय राहणार प्लस 1/3 के प्लस 1/3 के इज इक्वल टू वेक्टर ए ची व्हॅल्यू 5y प्लस 1j प्लस 3k तर एलिमेंट 5y प्लस 1j वेक्टर ए च्या ठिकाणी वेक्टर ए ची व्हॅल्यू 5y प्लस 1j प्लस 3k इथे 5y प्लस 1j प्लस 3k प्लस वेक्टर बी च्या ठिकाणी वेक्टर बी ची व्हॅल्यू काय वेक्टर बी 1i प्लस qj प्लस 3k 1i प्लस qj प्लस 3k तर वेक्टर सी च्या ठिकाणी वेक्टर सी ची व्हॅल्यू 1i minus 2j plus 3k 1i minus 2j plus 3k तर या त्रिनाला आपण मल्टिप्लाय करून घ्या इथे मल्टिप्लाय करते 3 into r 3ri minus 3 नंतर इथे मल्टिप्लाय केला 3 into 4/3j plus 3 नंतर इथे केला मल्टिप्लाय 3 into 1/3k is equal to i इथे 1 आहे i इथे 1 आहे i इथे 1 आहे काय घेतला मी कॉमन i जर मी कॉमन घेतला i सोबत इथे 5 इथे किती आपल्याकडे प्लस 1 इथे किती आहे i सोबत प्लस 1 प्लस j घेतला मी कॉमन j सोबत चेक करावं किती आहे इथे 1 इथे किती आहे j सोबत q इथे किती आहे j सोबत -2 प्लस k घेतला मी कॉमन k सोबत चेक करायचं किती आहे p इथे किती आहे j सोबत p इथे किती आहे k सोबत 3 इथे लिहिलं मी हा 3 गेट कॅन्सल 3 गेट कॅन्सल इथे काय झालं आपल्याकडे 3r into I माइनस इथे किती येतं आपल्याकडे 4j प्लस इथे किती येतं आपल्याकडे 1k इज इक्वल टू I into 1 5 plus 1 6 6 plus 1 7 plus j into q 1 minus 2 1 minus 2 किती येतं आपल्याकडे -1 plus k into p plus p 2p plus 3 तर लिहून घेऊ आपण इथे आपल्याकडे 3r into I minus 4j plus 1k is equal to I into 7 म्हणजे 7 आहे plus q minus 1 into j plus 2p plus 3 into k त्यानंतर काय करतो बाय इक्वालिटी ऑफ वेक्टर बाय इक्वालिटी ऑफ वेक्टर्स बाय इक्वालिटी ऑफ वेक्टर्स मध्ये काय करतो लेफ्ट हँड साइड मध्ये i सोबत पाहिलं काय तर लिहून घ्यायचं 3r म्हणजे त्याची इक्वल टू जे साइन काय आहे किती आहे 7 तसं j सोबत पाहिलं तर किती आहे तो लिहून घ्यायचा -4 इक्वल टू जे साइन इथे किती आहे j सोबत q -1 k सोबत पाहिलं तर किती आहे 1 म्हणजे इक्वल टू जे साइन इथे किती आहे k सोबत 2p plus 3 हा 3 ला खाली पाठवून म्हणजे r is equal to काय आपल्याकडे 7 divided by 3 हा मायनस ने पुन्हा आपल्याकडे काय आहे +1 -4 plus 1 is equal to q -4 plus 1 -3 is equal to q म्हणजे q किती आहे आपल्याकडे -3 नंतर हा +3 पुन्हा आपल्याकडे काय आहे -3 1 -3 is equal to 2p 1 -3 किती -2 -2 is equal to 2p म्हणजे काय आपल्याकडे 2p is equal to -2 म्हणजे p is equal to -2 divided by 2 -2 divided by 2 म्हणजे आपल्याकडे -1 हा आपल्याकडे p हा आपल्याकडे q आणि हा काय आपल्याकडे r सर्वांना स्क्रीनशॉट काढा आणि दिलेला प्रॉब्लेम लिहून घ्या त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे 12 नंबरचा प्रॉब्लेम आता हे प्रॉब्लेम आपण मागे पुढे घेत आहे कारण आपण यामध्ये 10 नंबरचा प्रॉब्लेम सोडला कारण आपण काय करतो जे सेंट्रॉइडशी रिलेटेड प्रॉब्लेम आहे ते कंटिन्यू एका व्हिडिओमध्ये घेऊ आणि जे अदर टॉपिकशी रिलेटेड आहे ते एका व्हिडिओमध्ये घेऊ त्यासाठी आपण आधी घेणार आपण 12 नंबर सेंट्रोइड ऑफ टेट्राहेड्रॉन तो सेंट्रोइड ऑफ टेट्राहेड्रॉनचा फॉर्म्युला आपल्याकडे वेक्टर g वेक्टर a वेक्टर b वेक्टर c वेक्टर d डिवाइडेड बाय 4 म्हणजे चार व्हर्टायसेस असतात टेट्राहेड्रॉनला तर चार व्हर्टायसेस आपल्याला दिलेले राहतील आपल्याला सेंट्रोइड विचारते तर प्रॉब्लेम मध्ये फाइंड द सेंट्रोइड ऑफ टेट्राहेड्रॉन टेट्राहेड्रॉनचा सेंट्रोइड आपल्याला काढायचा आहे विथ व्हर्टायसेस व्हर्टायसेस आहे इथं k व्हर्टायसेस आहे l आहे m आहे आणि n आहे इथं आपण a b c d घेतले आता तिथं पॉइंट काही पण देऊ शकतात p q r s पण घेऊ शकतात इथं काय दिलेलं आहे k l m n आहे पॉइंट कोणते पण देऊ शकतात ना तर सर्वात आधी आपण लिहून घेऊ k आहे ते k पासून काय भेटेल आपल्याला वेक्टर k l पासून काय भेटेल वेक्टर l m पासून काय भेटेल वेक्टर m n पासून काय भेटेल वेक्टर n आणि सेंट्रोइड म्हणजे g याच्यापासून काय भेटेल वेक्टर g b ची पोझिशन वेक्टर b ची पोझिशन वेक्टर्स of the point point आहे आपल्याकडे k l m n g रिस्पेक्टिव्हली
म्हणजे काय होईल के ए पासून वेक्टर के, एल पासून वेक्टर एल, एम पासून वेक्टर एम, एन पासून वेक्टर एन, जी पासून वेक्टर जी. सर्व व्हॅल्यू काय केली वेक्टर के. वेक्टर के वापर केला आपल्याकडे 5y -7j प्लस 0k. एल पासून वेक्टर एल इक्वल्स टू 1i प्लस 5j प्लस 3k. एम पासून वेक्टर एम इक्वल्स टू 4i -6j प्लस 3k. एन पासून वेक्टर एन इक्वल्स टू 6i -4j प्लस 2k. बाय सेंट्रोइड फॉर्म्युला ऑफ टेट्राहेड्रॉन. टेट्राहेड्रॉनचा सेंट्रोइड फॉर्म्युला काय आपल्याकडे वेक्टर जी इक्वल्स टू काय असते बाय सेंट्रोइड फॉर्म्युला ऑफ टेट्राहेड्रॉन. वेक्टर जी इक्वल टू वेक्टर ए प्लस वेक्टर बी प्लस वेक्टर सी प्लस वेक्टर डी डिवाइडेड बाय 4. बी इथे लिहितो प्रॉब्लेम. वेक्टर जी इक्वल्स टू वेक्टर ए ची व्हॅल्यू सॉरी इथं वेक्टर ए वेक्टर बी वेक्टर सी वेक्टर डी याच्या ठिकाणी काय घेतलेला आहे बाबा आपल्याकडे के एल एम एन. तर ए च्या ठिकाणी दिलेलं मी के, बी च्या ठिकाणी दिलेलं मी एल, इथं लिहिलं मी एम आणि इथं लिहिलं मी एन. सर्व व्हॅल्यू आपल्याकडे वेक्टर के ची व्हॅल्यू लिहू आपण काय 5y -7j प्लस 0k प्लस आपल्याकडे वेक्टर एल काय 1i प्लस 5j प्लस 3k 1i प्लस 5j प्लस 3k. त्यानंतर वेक्टर एम आहे 4i -6j प्लस 3k 4i -6j प्लस 3k प्लस वेक्टर एन आहे 6i -4j प्लस 2k 6i -4j प्लस 2k डिवाइडेड बाय आहे आपल्याकडे 4 डिवाइडेड बाय आहे आपल्याकडे 4. तर लिहिलं मी इक्वल टू आय घेतला मी कॉमन. इथे चेक करायचं किती आहे 5. इथे चेक करायचं किती आहे प्लस 1. इथे चेक करायचं किती आहे प्लस 4. इथे चेक करायचं किती आहे प्लस 6. त्यानंतर प्लस जे घेतला मी कॉमन. जे सोबत चेक करा किती आहे -7. इथे चेक करा किती आहे प्लस 5. इथे करा चेक करा जे सोबत -6. इथे करायचे जे सोबत -4 प्लस k इंटू इथे चेक करा के सोबत किती आहे 0. इथे किती आहे के सोबत प्लस 3. इथे किती आहे के सोबत प्लस 3. इथे किती आहे के सोबत प्लस 2 डिवाइडेड बाय आहे आपल्याकडे 4. चेक करू आपण किती तेव्हा I इंटू 5 प्लस 1 6 6 प्लस 4 10 10 प्लस 6 16 प्लस j इंटू -7 प्लस 5 म्हणजे -2 -6 -4 -10 प्लस k इंटू काय आपल्याकडे 0 प्लस 3 3 प्लस 3 6 6 प्लस 2 8 डिवाइडेड बाय आहे आपल्याकडे 4. म्हणजे आपल्याकडे I इंटू 16 प्लस j इंटू -2 -10 -12 प्लस k इंटू 8 डिवाइडेड बाय आहे आपल्याकडे 4. चेक करा पुन्हा. लिहिलं मग 16i -12j प्लस 8k डिवाइडेड बाय 4. प्रत्येकाला बेस सेपरेट देणे आपल्याकडे 16i डिवाइडेड बाय 4 -12j डिवाइडेड बाय 4 प्लस 8k डिवाइडेड बाय 2. इधर लिहिलं मी त्यानंतर वेक्टर जी इक्वल्स टू 4 1 चा 4 4 4 चा 16 म्हणजे 4 चौक किती होतात 16. हे आपल्याकडे 4 आहे. 4 1 4 4 3 किती येतात 12 -3j प्लस 4 1 4 4 2 किती होतात 8 म्हणजे आपल्याकडे 2k. आला आपल्याकडे सेंट्रोइड. इथे काय विचारलं होतं बाबा फाइंड द सेंट्रोइड ऑफ ट्रायंगल फाइंड द सेंट्रोइड ऑफ टेट्राहेड्रॉन. तर आपल्याकडे सेंट्रोइड ऑफ टेट्राहेड्रॉन सर्वजण स्क्रीनशॉट काढा आणि दिलेला प्रॉब्लेम लिहून घ्या. तर आपल्याकडे नेक्स्ट प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम नंबर 11. इफ द सेंट्रोइड ऑफ टेट्राहेड्रॉन दिलेला आहे. टेट्राहेड्रॉनचा आपल्याकडे सेंट्रोइड आहे. त्यानंतर वेअर ए आहे आपल्याकडे बी आहे आपल्याकडे सी आहे. टेट्राहेड्रॉन काय ओ ए बी सी. ओ म्हणजे काय होते ओरिजिन. ओरिजिन मध्ये सर्वांचे सर्व पॉईंट काय असतात आपल्याकडे 0. तर सर्वांना मी इथे लिहून घेतो इफ. आता इथे बघू आपण कोणते वेक्टर आहे आपल्याकडे. ओ पासून काय म्हणजे वेक्टर ओ वेक्टर ए वेक्टर बी वेक्टर सी वेक्टर जी बी डी
पोझिशन वेक्टर is the position vector is the position vector of the point O A B C G respectively. तर O म्हणजे होते ओरिजिनचे इथे कोऑर्डिनेट दिलेले आहे. ओरिजिन मध्ये सर्व पॉईंट काय असतात ते असलेले वेक्टर O 0i प्लस 0j प्लस 0k. ए पासून काय भेटेल आपल्याला वेक्टर आहे. वेक्टर ए पहिल्या त्याचा i दुसऱ्या त्याचा j तिसऱ्या त्याचा k म्हणजे ai प्लस 2j प्लस 3k. बी पासून वेक्टर बी इक्वल्स टू 1i प्लस bj प्लस 2k. सी पासून वेक्टर सी इक्वल्स टू 2i प्लस 1j प्लस 3k. जी पासून काय भेटेल आपल्याला वेक्टर जी इक्वल्स टू 1i प्लस 2j मायनस 1k. हा दिलेला होता इफ द सेंट्रोइड ऑफ टेट्राहेड्रॉन म्हणजे हा दिलेला त्याचा आपल्याला सेंट्रोइड दिलेला आहे. तर बाय सेंट्रोइड फॉर्म्युला फॉर टेट्राहेड्रॉन फॉर्मूला आपल्याकडे सेंट्रोइड वेक्टर g इक्वल्स टू वेक्टर a वेक्टर b वेक्टर c आणि वेक्टर d डिवाइडेड बाय दिस आपल्याकडे 4. तो पॉइंट बघायला दिलेला आहे. a च्या ठिकाणी दिलेला आहे o. तो पहिला o दुसरा a मग आपल्याकडे c आणि नंतर काय आपल्याकडे c. हे सर्व व्हॅल्यू आपल्याकडे करू आपण कुठं सर्व दिलेले वेक्टर g दिलेला आपल्याला वापरायचा आपल्याकडे वेक्टर g 1i प्लस 2j मायनस 1k इज इक्वल टू वेक्टर o म्हणजे काय होते ओरिजिन पावर 0i 0j 0k त्याच्याने 0i प्लस 0j प्लस 0k. वेक्टर o च्या ठिकाणी वेक्टर o चे कोऑर्डिनेट वेक्टर आहे. तर वेक्टर आहे काय आपल्याकडे ai प्लस 2j प्लस 3k त्याच्याने ai प्लस 2j प्लस 3k ai plus 2j plus 3k नंतर b च्या ठिकाणी 1i plus bj plus 2k 1i plus bj plus 2k प्लस त्यानंतर आपल्याकडे वेक्टर c आपल्याकडे 2y plus 1j plus 3k 2y plus 1j plus 3k डिवाइडेड बाय आहे आपल्याकडे 4 डिवाइडेड बाय आहे आपल्याकडे 4. या 4 ले जर मी इकडे पाठवलं तर मल्टिप्लाय होते 4 into 1i plus 2j minus 1k इक्वल टू i घेतला मी कॉमन i सोबत चेक करा इथे किती आहे 0. इथे चेक करायचं सोबत काय आपल्याकडे a इथे चेक करायचं सोबत किती आपल्याकडे 1 इथे चेक करायचं सोबत किती आपल्याकडे 2. तर j घेतला मी कॉमन j सोबत चेक करा इथे किती आपल्याकडे 0 इथे किती आहे j सोबत आपल्याकडे 2 इथे किती आहे j सोबत आपल्याकडे 3 प्लस इथे चेक करा j सोबत किती आपल्याकडे 1 प्लस k घेतला मी कॉमन आता k सोबत पावर इथे किती आहे 0 इथे किती आहे k सोबत 3 इथे किती आहे k सोबत 2 इथे किती आहे k सोबत आपल्याकडे 3. तर आपल्याकडे मग या पूर्ण मध्ये मल्टिप्लाय केलं 4i प्लस 4 मल्टिप्लाय बाय 2 8j 4 मल्टिप्लाय बाय -1 -4k. हा i इनटू इथे पहा 0 प्लस a म्हणजे काय झालं नाही a 1 प्लस 2 म्हणजे काय आपल्याकडे प्लस j इनटू हा 0 गेला निघून हा 2 प्लस 1 किती आहे 3 b प्लस 3 प्लस c इनटू काय आपल्याकडे सॉरी हा i हा j आणि इथे काय आपल्याकडे हा k. 0 3 प्लस 2 5 म्हणजे काय आपल्याकडे 5 प्लस c. इथपर्यंत आलं ते काय करायचं बाय इक्वालिटी ऑफ वेक्टर बाय इक्वालिटी ऑफ वेक्टर्स. इक्वालिटी ऑफ वेक्टर मध्ये काय करायचं लेफ्ट हँड साइड मध्ये याचं सोबत पाहिजे किती आहे 4 म्हणजे इक्वल टू किती आहे इथे बाबा आहे किती आहे a प्लस 3 नंतर j सोबत पाहिजे j सोबत किती आहे इथं 8 इक्वल टू किती आहे म्हणजे किती j सोबत हा j किती आपल्याकडे b प्लस 3 त्यानंतर k सोबत इथे पाहिजे किती आहे -4 इक्वल टू किती म्हणजे किती आहे 5 प्लस c. हा प्लस 3 मानला काय माइनस 3 म्हणजे 4 3 8 4 3 1 1 म्हणजे काय आपल्याकडे 1
1. त्यानंतर प्लस 3 म्हटल्यावर काय मायनस 3. 8 minus 3 is equal to b. 8 minus 3 is 5 is equal to b. म्हणजे b किती आपल्याकडे 5. त्यानंतर आपल्याकडे हा प्लस 5 म्हणाला काय आहे मायनस 5. 4 minus 5 is equal to c. 4 minus 5 minus 9 is equal to c. म्हणजे c किती आपल्याकडे मायनस 9. आला आपल्याकडे a b c. सर्वांना डिफरन्स लिहून घ्या. मायनस 9. तर आपल्याला काय विचारलेलं फाइंड द डिस्टन्स ऑफ p फ्रॉम द ओरिजिन. या पॉइंट P चा ओरिजिन पासूनचा डिस्टन्स. तर सर्वात आधी आपण पॉइंट P काढून घेऊ. P काय आता आपल्याकडे A B C. हा P चे कोऑर्डिनेट होते A B. लिहून घेऊ आपण P. A चेक करा किती आला 1. B चेक करा किती आला 5. C किती आला मायनस 9. लिहू डिस्टन्स. द डिस्टन्स ऑफ पॉइंट P चे कोऑर्डिनेट किती आपल्याकडे A B C फ्रॉम द ओरिजिन origin पासून. तर ओरिजिनचे पॉइंट लिहून घेऊ. ओरिजिनचे पॉइंट काय असतात 0 0 0 आणि p चे पॉइंट काय असतात. p चे चेक करा काय आहे की 1 5 -9. पहिला पॉइंट घ्यायचा x1 y1 z1. दुसरा घ्यायचा x2 y2 z2. तर आपल्याला माहिती आपल्याला काय करायचं आहे डिस्टन्स OP. या p चा O पासूनचा डिस्टन्स. तर डिस्टन्स काढायचा असेल तर आपल्याकडे काय असते डिस्टन्स फॉर्म्युला. म्हणजे तुम्ही बाय डिस्टन्स फॉर्म्युला डिस्टन्स फॉर्म्युला काय डिस्टन्स ऑफ OP काय असते डिस्टन्स फॉर्म्युला अंडर रूट मध्ये x2 x1 ब्रॅकेट चा स्क्वेअर प्लस y2 y1 ब्रॅकेट चा स्क्वेअर प्लस z2 z1 ब्रॅकेट चा स्क्वेअर. सर्व व्हॅल्यू आहेत आपल्याकडे पुट अंडर रूट मध्ये x2 x1 चेक करा. x2 किती आहे. हा x2 किती आहे 1. x1 किती आहे 0. म्हणजे काय आपल्याकडे 1 0 ब्रॅकेटचा स्क्वेअर. y2 y1 y2 चेक करा किती आहे 5. y1 किती आहे 0 म्हणजे 5 0 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस z2 z1 z2 किती आहे -9 आणि किती आहे 0. तर मी -9 0 ब्रॅकेटचा स्क्वेअर. म्हणजे आपल्याकडे अंडर रूट मध्ये 1 0 1 चा स्क्वेअर 5 0 5 चा स्क्वेअर -9 0 -9 चा स्क्वेअर. म्हणजे अंडर रूट मध्ये आपल्याकडे 1 चा स्क्वेअर किती येते 1 5 चा स्क्वेअर 25 9 चा -9 चा स्क्वेअर 81. तिघांचे एडिशन करू आपण. 25 + 1 26 म्हणजे 81 26 1 + 3 7 म्हणजे अंडर रूट मध्ये 107. डिस्टन्सचा जर युनिट दिलेला नसेल तिथे काय लिहायचं युनिट. झाला प्रॉब्लेम. सर्वांना स्क्रीनशॉट काढा आणि दिलेला प्रॉब्लेम